25 मार्च रोजी झालेल्या यौदा येथील ग्रामसभेला झालेल्या वादाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहे. या सभेत झालेल्या वादासंबंधी गावात दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. मारहाण झालेल्या प्रकरणात नकुल सोनटक्के यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. शांततेत प्राणी प्रश्न व संविधान भवन इत्यादी जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना नकुल यांनी त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विलास मोहोड यांनी हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन सोनटक्के यांनी मोहोड यांना बाहेर बोलावून वाद घालून हात ओढला. त्यात सोनटक्के यांना कुठलीही मारहाण यावेळी झाली नसल्याचे माजी पंचायत समिती उपसभापती रामेश्वर इंगळे, विलास मोहोड यांनी निवेदनातून स्पष्ट केले. दिनांक 25/3/2022 ला जी तहकूब झालेली ग्रामसभा घेण्यात आली, त्या सभेचे अध्यक्ष प्रतिभाताई माकोळे हे सरपंच असून सचिव म्हणून निरंजन गायगोले उपस्थित होते आणि समस्त ग्रामवासीच्या सहकार्यानं पूर्ण शांततेत पार पडली. मीटिंग शांततेत पार पडली. परंतु बाबासाहेबाच्या विषयावर म्हणजे पहिला मुद्दा हा जो होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार त्याची संमती देण्याबाबत. दुसरा मुद्दा होता की समाज मंदिर वार्ड क्रमांक 1 मधील समाज मंदिर डिस्मेंटल करून त्या ठिकाणी नवीन समाज मंदिर बांधण्यात यावे. तिसरा मुद्दा होता की वार्ड क्रमांक 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये सौंदर्यीकरण करण्याबाबत. आणि चौथा मुद्दा असा होता की जे पाणी पुरवठा एवढ्यात चालू आहेत नियमितप्रमाणे त्याचप्रमाणे तो चालू ठेवून त्यात टाईम वाढवण्यात यावा. अशा मुद्द्यावर चर्चा होत असताना नकुल सोनटक्के ह्या अधूनमधून त्या आमच्या मीटिंगमध्ये बाधा निर्माण करत होता. जेव्हा बाधा निर्माण होत होता तेव्हा त्याला आम्ही म्हटले की बुवा तुझं म्हणणं काय आहे ते तू सांगून दे. तर त्यानं या अगोदरही संविधान सभागृहाला प्रखर विरोध केला होता. म्हणजेच तो मनुवादी विचाराचा पक्क्यात आहे. त्याला बाबासाहेबाच्या कोणत्याही नावावर कोणत्याही सभागृहाला तो नक्कीच विरोध करतो. तो स्वतःला एक गाव नेता समजतो, गाव लीडर समजतो, परंतु हे चुकीचे आहे. तो खोटा आणि गुंड प्रवृत्त समाज कार्यकर्ता आहे. त्याचा धंदा आहे की माहितीच्या अधिकारात माहितीच्या अधिकारात माहिती छापणे, कर्मचाऱ्यांना इतरांना वेठीस धरणे, त्याच्याकडून खंडणी वसूल करणे हा त्याचा मेन मुद्दाच आहे. त्याला गावाची समाजाची कोणत्याच प्रकारचं काही घेणं नाही. आणि त्याचा स्वतःचा एक दुकान आहे. त्या दुकानात तो स्वतः कॉम्प्युटर बसून लोकांपासून पैसे घेऊन त्याच्या बातम्या छापते आणि त्या बातम्याकडून इतर कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करते. तरी अशा या खोटारड्या गुंड प्रवृत्तीच्या समाजसेवकावर शासनानं योग्य ती कारवाई करावी. न केल्यास अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे समाजसेवक जर समाजात फोपावले. सदर प्रकरणी यौदा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून यात आरोप करण्यात आलेले रामेश्वर इंगळे हे दर्यापूर पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आहे. तसेच सक्रिय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना सुद्धा या प्रकरणात विनाकारण गौण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. शुक्रवारी यौदा ग्रामपंचायत मधील ग्रामसभेत येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. मात्र नकुल सोनटक्के यांनी संविधान सभागृह निर्माण करणे आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बांधणे याला ग्रामसभेत विरोध केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्यामुळे आम्ही त्यांना याबाबत जाब विचारला. तुम्ही विरोध का करता असे विचारले असता नकुल सोनटक्के यांनी अपशब्द वापरून बाचाबाची केली. यावेळी आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही. संतप्त भावना व्यक्त करीत असताना झालेल्या लुटापाटीला त्यांनीच हल्ल्याचे स्वरूप देऊन मला बदनाम करण्यासाठी तक्रार दाखल केली असल्याचे रामेश्वर इंगळे यांनी स्पष्ट केले. यावरून या प्रकरणी यौदा येथे दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे व्यक्त होत आहेत. 25/3 जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये जी बातमी आपल्याकडे सर्वत्र व्हायरल होत आहेत तर हे असा कुठलाच प्रकार तिथं घडला नाही. ग्रामसभेमध्ये रामेश्वर इंगळे आणि विलास मोहोड यांनी पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला आणि त्यांचा याच्यावर सूचक अनुमोदक म्हणून त्यांचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचवेळीस नकुल सोनटक्के हे तिथं आले होते. त्यांची जे
आपलं संविधान सभागृहाच्या याच्या संबंधित त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर सभा समाप्त झाली. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पायऱ्यांवर असताना नकुल सोनटक्के यांनी विलास मोहोळ यांचा हात ओढून चला पोलीस स्टेशनला, तुमच्या अंगात किती मस्ती आहे तर पाहू, असे वक्तव्य केले. त्यावर त्यांचा मुलगा तिथेच बाजूला उभा होता. तर तेव्हा थोडी लोटालाटी झाली. बाकी प्राणघातक हल्ला वगैरे असा कुठलाच प्रकार आमच्या ग्रामपंचायतवर झालेला नाही. सदर व्यक्तीने रामेश्वर भाऊ इंगळे व विलास मोहोळ या मानवाईक जे लोक आहेत गावात, त्यांची चांगली प्रतिमा आहे. आणि रामेश्वर भाऊ इंगळे हे पंचायत समिती उपसभापती राहिलेले व्यक्ती आहेत. यांच्यावर यांनी जे घाणेरडे आरोप केले, हे करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा याचा केवळ डाव होता आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याने हा सर्व प्रकार केलेला आहे. 25 तारखेला जे आमसभा झाली त्या आमसभेत आमचे भरपूर मुद्दे होते. सर्व बाबासाहेबाच्या याच्यावर मुद्दे होते आमचे, आणि त्या मुद्द्यावर हा नकुल सोनटक्के हा प्रत्येक वेळा विरोध करत होता. याच्या आधी जे आमसभा झाली त्या आमसभेत एका कार्यक्रमाला त्यानं विरोध केला, हा सभागृहासाठी त्यानं विरोधच केला. आता यावेळेसही आमचे मुद्दे चांगलेच होते. पाण्याचे मुद्दे होते, आणि बाबासाहेबाचं मंदिर होतं आमचं जुनं, ते पाडून नवीन बनवायचं होतं. पार्कमध्ये आम्हाला काय सुविधा पाहिजे होत्या बशा उठायच्या, आणि एक गेट बनवायचं आमचं चाललं होतं. हा त्याच्यात आम्हाला कधीच काही बोलू देत नाही. यामुळे ते आमचं थोडंफार त्याचं आमचं भिनसतच होतं. आणि एवढं झाल्यावरही सगळे विषय मिटवल्यावर तरी आम्ही शांतच घेतो. हा प्रत्येक वेळा गरमच होत राहते. त्याच्यानंतर मग सगळे सभा झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. त्यावेळेस त्यानं माझा हात पकडून मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची धमकी दिली. त्या धमकीत माझा हात जसा पकडला तसा माझा मुलगा माझ्या बाजूलाच होता. माझ्या मुलाने त्याला फक्त लोटलं, तो बाजूला झाला. त्याच्यानंतर थोडंफार लोंबाझोंबी झाली. याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याला काही मारहाण केलं नाही, काही केलेलं नाही. लोंबाझोंबी झाली फक्त, एवढं मला प्रकरण. तो खोटे नाटे करून स्वतःची प्रसिद्धी कशी व्हा, आणि हे आमच्यावर सगळे आरोप तो आणून टाकत आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.